नाशिकच्या मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या बैठकीनंतर माजी आमदार आसिफ शेख यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. औरंगजेब हे पवित्र होते, ते टोपी शिवून आपला उदरनिर्वाह करत होते आणि ते सर्व धर्म समभाव पाळणारे होते. हे विधान करताच वातावरण ढवळून निघाले. या विधानामुळे संतप्त भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ही इतिहासाची थट्ट आहे. हे वक्तव्य हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे आहे, असा जोरदार आरोप करत आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिक्रियांनीच खळबळ उडवून दिली आहे. सदर वक्तव्याने भाजपचे पदाधिकारी निलेश कचवे यांनी म्हटले की आसिफ शेख यांना त्वरित अटक झालीच पाहिजे. औरंगजेबाला पवित्र म्हणणे म्हणजे राष्ट्रद्रोही आहे. तर तालुका प्रमुख देवा पाटील म्हणाले आहेत की शेख यांचं वक्तव्य समाज तोडण्याचं षडयंत्र आहे व त्यांच्यावर UAPA लावावा. तसेच भाजप सेल सदस्य कमलेश निकम म्हणाले आहेत की हे केवळ राजकीय स्टंट नाही तर समाजाला गंडवण्याचा डाव आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. तर मंडल अध्यक्षा रजिया अप्पा शहा मुस्लिम समाजही याच्या विरोधात आहे व शेख यांना मानसोपचार तज्ञांकडे दाखवावं लागेल. इतकंच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी थेट आरोप केलाय की शेख आमच्या समाजाला चुरण देत आहेत, दिशाभूल करतायत. दरम्यान मालेगावात वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले. या वादग्रस्त विधानाने राजकीय भूकंप घडला असून प्रशासनाचे उरलेले संयमाचे धागे आता तुटण्याच्या मार्गावर आहेत. या अशा धर्मविरोधी, हिंदुस्थान विरोधी विचारांचा आम्ही निषेध करतो आणि त्या विचारांना या ठिकाणी जो वाहवा करतो अशा माजी आमदाराचा देखील आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आमचे मुसलमान लोक समजदार आहे, काय काय चुरण देऊ राहिला. हे चुरण मध्ये मुस्लिम लोक जाणार नाहीये. आम्ही खंबर कुठे माझ्या पार्टी आहे ना, एकदम चांगलं काम करणार आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो. या संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये अतिशय क्रूर शासनकर्ता जर कोणी असेल तर तो औरंग्या होता, उर्फ औरंगजेब. या औरंगजेबला जर कोणी पवित्र म्हणत असेल, हा आसिफ शेख जर त्याला पवित्र म्हणत असेल, तर खऱ्या अर्थाने आता आसिफ शेखला मानसिक रोग तज्ञाची गरज आहे. लवकरात लवकर त्याचे उपद्रव वाढण्यापेक्षा लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. भारतामध्ये एक क्रूर शासक औरंगजेब याने हिंदूंची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली असा औरंगजेब आणि त्या क्रूर औरंगजेब किंवा क्रूर शासक औरंगजेब याच्याबद्दल मालेगावचा विकृत माजी आमदार आसिफ शेख यांनी गौरवोद्गार काढले आणि त्याने सांगितलं की अतिशय साधा माणूस होता, टोपी शिवून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. ज्या माणसाने स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवून मारलं, ज्या माणसाने स्वतःच्या सख्या भावांची हत्या केली आणि राजगादीवर बसण्यासाठी त्याने अनेक धर्म, अनेक जाती यांच्यामध्ये विध्वंस निर्माण केला, असा हा क्रूर शासक याच्याबद्दल जर कधी या ठिकाणी हा माजी आमदार अशा पद्धतीचं विकृत वक्तव्य करत असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आसिफ शेख यांचा मी जाहीर निषेध करतो. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, मालेगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.